श्री स्वामी समर्थ. परमात्मा कधी कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्म आपले भाग्य लिहितात. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला जे मिळवायचे होते ते मिळवणे होय. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असतात. म्हणून प्रयत्न करा, कारण या जगात बिना प्रयत्न करता, बिना मेहनतीचं कोणीही मोठं झालं नाही. मेहनत कराल, प्रयत्न कराल तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आयुष्यात कधीच कुठल्याच गोष्टीचा अहंकार किंवा घमंड करू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वार्थीपणाने विचार कराल तर तुम्हाला देव सुद्धा त्याच नजरेने बघेल. देवाला जसं तुम्ही पाहाल, देव तसा तुम्हाला पाहिल. देव माणसात आहे असे आपण म्हणतो, मग माणसाशी योग्य रीतीने वागलं पाहिजे. स्वामी सांगतात, जगात कुठलंच पुस्तक हे आपल्याला अशी शिक्षण देऊ शकत नाही ज्याने आपण सर्वत्र चांगलं होऊ. आपल्याला शिकायचं असेल तर अनुभवाचा कस लागतच असतो. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते, त्याच्या परिस्थितीवर नाही. परिस्थिती वाईट असेल पण व्यक्ती वाईट असेल असे नसते, आणि परिस्थिती चांगला असेल आणि व्यक्ती चांगलीच असेल असेही नसते. जशी व्यक्तीची मनस्थिती असते, जसा व्यक्तीचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे त्याच्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये अडचणी येतील आणि अडचणी जातील. त्या अडचणींचा सामना करा आणि सतत पुढे चालत राहा. आयुष्यात अडचणींना घाबरून चालणार नाही. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जे केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारे तुम्हाला जीव लावतात, पण हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल आणि माझी भक्ती करत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण इथे रोज तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी असतात, त्या अडचणींचा सामना करा. चुकीची संगत सोडा. आयुष्यात योग्य मार्गावर चालायला शिका. चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहा. या व्हिडिओला एक लाईक करा, तुम्हाला पाहिजे ते नक्की मिळेल. स्वामी बोलतात, सर्वत्र एक गोष्ट असते जी अशक्य असते, ती म्हणजे सदैव चांगले राहणे. तुम्ही जसे आहात तसे राहा. कधीही दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका, कारण जसे आहात तसे राहायला काही अवघड नाही, पण दिखावा करण्यात तुम्हाला फार अवघड जाणार आहे. आयुष्यात तुम्ही कितीही पुढे जा, पण कधीच जिथून तुम्ही आले आहात त्या जागेला विसरू नका. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी आपल्या जिथून आलेले आहे त्या जागेला कधी विसरलं नाही पाहिजे. चिमणी आकाशात कितीही उडाली तरी त्याने आपलं घरटं कधी विसरलं नाही पाहिजे, कारण त्याने जेव्हा आपण काही नव्हतो तेव्हा आपल्याला ऊब दिलेली असते. नामस्मरणात प्रचंड ताकद असते. वेळ असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, घाबरू नकोस तू बाळ असे त्याचा. मृत्यू असे खेळ नियतीचा, नको घाबरू असत आशीर्वाद स्वामीचा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, मग घाबरण्याची कसलीही गरज नाही. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदर आयुष्य आपल्याला लागायला वेळ लागत नाही. आयुष्यात पुढे जायचंय, मग मेहनत करा. फूल सुकते, गवत वाळते, पण मैत्रीचे पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते. आयुष्यात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नेहमी पुढे जाईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी इतिहासाचा सर्वात चांगला दिवस असेल. वेदांचा अभ्यास तर कोणीही करू शकेल, पण इतरांच्या वेदनांचा अभ्यास करायला काळीज लागतं. आयुष्यात फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फारच थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. त्यामुळे स्वतःच्या सोबत इतरांचाही विचार करायला शिका.
आयुष्यात तुम्हाला जायचंय अजून पुढे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चुकलेल्याला मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकलेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण नक्की होईल. स्वामी म्हणतात, तुम्ही जर दान कराल तर तुम्हाला धन नक्की मिळेल. दान कराल तर तुम्हाला योग्य संगत नक्की मिळेल. दानाने खूप सारे लाभ होतात. तुम्हाला 1 रुपयाचं का होत असेल तर 1 रुपयाचं दान करा, पण दान करायला शिका. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी नेऊ शकत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवा. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. जे तुम्हाला भूतकाळात मिळालेलं आहे त्याकडे जास्त लक्ष न देता जे तुम्हाला आता मिळवायचं आहे त्याकडे मेहनत करा. आयुष्यात जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेण्याची हृदयाची गरज असते. आयुष्यात आपण जेव्हा या गोष्टीपासून परिपूर्ण असतो तेव्हा कधीही आपल्याला कुठल्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. आयुष्य एक महाभारत आहे. इथे कर्णासारखं मित्र निवडावे लागतात, कृष्णासारखा मार्गदर्शक आणि अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ बनून लढायचं असतं. नातं सुखकारक असावं, मन दुखावणारं नसावं. नातं हे असं असावं जे तुम्हाला एका वाईट काळात सुद्धा चांगली चाहूल देईल. नातं हे असं असावं जे तुम्हाला नेहमी चांगली ऊर्जा देईल. नातं नेहमी चांगलं ठेवा, नात्याने खूप फरक पडत असतो. श्री स्वामी समर्थ म्हणजे यांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? श्री म्हणजे श्रीमंतीचा गर्व करू नको. स्व म्हणजे स्वाभिमानाने जगा. मी म्हणजे मीपणा सोडा. म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागा. म्हणजे मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. आणि याचा अर्थ म्हणजे थोरा मोठ्यांचा आदर करा. आयुष्यात या गोष्टी तुम्ही पाळा आणि मग बघा तुमचं आयुष्य किती चांगल्या प्रकारे प्रेरित होईल. तुमच्या आयुष्याला एक योग्य दिशा मिळेल. आयुष्य एका योग्य मार्गाने जायला सक्षम बनेल. समोरच्याला समजून घेणारी संगत लागते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी प्रयत्न लागतात. तुम्हाला हवे आहे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार माना. कारण तुझे नाही तर त्या पद्धतीने जे घडत आहे म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने घडत आहे. परमेश्वर सदैव मार्गदर्शन करत आहे. परमेश्वराने कालही तुझी मदत केली. परमेश्वर तर आजही तुझी मदत करत आहे. परमेश्वर सदैव आपल्या सोबत आहे. कठीण परिस्थिती आपल्याला कसं जगायचं हे शिकवते आणि कठीण परिस्थितीत कसं जगायचं हे आपण स्वतः शिकतो. आयुष्यात आनंदी ठेवायचं असेल तर स्वतःला ठेवा. लोक तर इतरांना वाईट ठेवण्याचा प्रयत्न करतात. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग चांगला असेल तर तुला यश आम्ही नक्की देऊ. आयुष्यात स्वतःला कळते की स्वतः कसल्या मार्गावर चालले आहो. आयुष्यामध्ये डोकं शांत असेल तर निर्णय कधी चुकत नाही. आणि भाषा गोड असेल तर माणसे कधी तुटत नाही. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तो नेहमी पुढे जात असतो. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असेल तो आयुष्यात कधीच कुठे मागे राहणार नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात खूप पुढे जाल. आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळवायचं असेल तर प्रयत्नाचा कस लागतो. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर हा संदेश येत्या 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. जर तुमच्या ध्यानी ध्यास आणि मनी आस असेल तर सदैव तुझ्या स्वामी आसपास असतील. दूर असो किंवा आसपास, चिंततो जो स्वामी नाम तो आयुष्यात सदैव जातो पुढे. स्वामी सांगतात, कठीण परिस्थिती आपल्याला जगायचं कसं हे शिकवते. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो व्यक्ती पुढे जाईल तो सदैव आयुष्यात खूप पुढे जातच असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं. मन ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख असो. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा. कारण त्यांच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात कसं आणि कुठपर्यंत जगायचंय हे नेमकं कळणार नाही. भावना प्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा आहे, श्राप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही आपल्याला आता वाईट म्हणायला लागतात. त्यामुळे इतरांचं भलं करणे जे तुमची सवय होती आता तेच तुमच्यासाठी एक श्राप बनलेलं आहे.
स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. जिथे स्वामी नाम घेतले जातात तेथे सर्व दुःख दूर होतात. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय देत कोणाला बसू नका. आपले कार्य करत ला. लोक तुमचा परिचय देत बसतील. स्वतःवरती विश्वास ठेवा. जीवनात श्री स्वामी समर्थांना गुरु म्हणून स्वीकारा. एवढी गोष्ट इतकी तुम्हाला शक्तिदायी आहे जी की आपल्या सगळ्या दुःखांचा, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करेल. मस्तक ज्याचे स्वामी चरणी, त्याला अभिमान करण्यासाठी असता आशीर्वाद स्वामींसाठी. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठी. स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. स्वामी कधीही आपल्याला एकटे सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती सदैव लक्ष ठेवा. स्वामी म्हणतात, जो माझ्या नामस्मरणावर बार बार माझे नाम घेईल, माझे नाम स्मरण करेल, मी सदैव त्याच्या पाठीशी असेल. कोणाच्याही फळांची अपेक्षा न करता, कसल्याही फळांची अपेक्षा न करता जो सदैव प्रयत्नशील असतो तो आयुष्यात पुढे जात असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, ओळख तो आवाज, ओळख ती खून, आपल्या भक्तांसाठी फिरतो आहे अजून. त्या उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो तेतृलोकाचा स्वामी नुसताच संत नाही. त्याने स्मरण कर, तुझे देहभान विसरून बघ. तुझ्या आयुष्याचं सोनं नाही झालं तर सांग. नित्य माझी मानस पूजा, अक्कलकोटची होते वारी. चरण स्वामी दर्शन घेता स्वर्ग मोक्षाची पहिली पायरी. आयुष्यात स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. ते कधीही आपल्याला एकटे सोडत नाही. स्वामी समर्थ सदैव आपल्याला त्यांची कृपा ठेवत असतात. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले असेल तर तीही ईश्वराचीच कृपा. दोन्हीमध्ये तुमचं समाधान आहे तर तुम्ही आयुष्यात योग्य दिशेला आहात. ज्यांची आजवर इच्छा सुरक्षित आणली आहे आणि ज्यांना आजवर स्वामींनी इथपर्यंत सुरक्षित आणला आहे, त्याला इथून पुढेही स्वामीच सुरक्षित नेतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव. मार्ग सुखयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधी होऊ देणार नाही. प्रयत्नशील राहा. नेहमी आयुष्यात प्रयत्न करत राहा. अपेक्षा कधी करू नको. तुमची स्तुती प्रत्येक जण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुम्ही कोणाची निंदा करू नये. कर भरोसा तू स्वामी नाम का, धोखा कभी न खाएगा. हर मौके पर स्वामी तेरे घर सबसे पहिले आएगा. सकारात्मक राहून काम केलं की ठरवलेले लक्ष नेहमी पूर्ण होत असतं. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. ठाम राहायला शिका. तुमचा निर्णय चुकत असेल तर हरकत नाही, चुकू द्या, पण तुमचे जे ठाम राहण्याची इच्छाशक्ती आहे ते कधी सोडू नका. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका. सेवा हे घड्याळीला न पाहता केली जाते. घड्याळीला जे पाहून केलं जाते ते काम असतं. आयुष्य खूप छोटं असावं पण बंधनात नसावं. आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे. माणूस हे माणूस म्हणून जगण्यासाठी काहीही करू शकतो. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. आयुष्यात एक तर स्वामी भक्तीचा ध्यास धरा, नाही तर स्वामींचे नामस्मरण करत राहा. या 2 गोष्टी तुमचं आयुष्य सार्थक करायला वेळ लावणार नाही. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आपलं काळीज एवढं सशक्त असलं पाहिजे की दुसऱ्याचं कितीही जरी चांगलं झालं पण त्याच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार कधी आला नाही पाहिजे. मी चराचरात व्यापून आहे. निश्चित जा बाळा, मी आहे. भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे मी. वाईट प्रसंगात सर्व नाश सोडले जातात, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जेव्हा तुला खरंच गरज असेल माझी, तेव्हा तुला साथ देणार असणार मी. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. जो व्यक्ती भगवान श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात कसल्याच प्रकारची काळजी करण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. ते सदैव आपल्या सोबतीला आहेत. स्वामी म्हणतात, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुमच्या सोबत होतो, मी आजही तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा.
आयुष्यात तुमचा स्वभाव कसा आहे याकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, स्वामी भक्तीची गोडी लागणे म्हणजे पूर्ण पुण्याई असणे. पूर्वजन्मात तुम्ही जर खूप पुण्य केला असेल तरच तुम्हाला स्वामी भक्तीची गोडी लागेल. आयुष्यात तुम्हाला स्वामी नामस्मरण करायला मिळत असेल तर खूप भाग्यवान समजा. देवाने दिलंय त्याला थोडंसं इतरांना देऊन पाहावं, मगच आयुष्याचे खरं तुम्हाला अर्थ कळेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही, मी सदैव तुझी साथ देत आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू दे, पण दुःख कधी येणार नाही या गोष्टीकडे लक्ष दे. जीवनाच्या बँकेत जर पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात, फक्त स्वामीच आहे जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत असतात. चंचल मनाला श्री स्वामी समर्थ नामाचा ब्रेक लावा. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आयुष्यातील प्रारंभात भोगात प्रत्येक तुम्हाला अडचण येईल, त्या अडचणींचा सामना करा. सर्व काळ तुम्ही सर्व काही करू शकता. स्वामी सांगतात, ऑनलाईन आहात ना, मग मनात एकदा म्हणा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. कठीण परिस्थिती आल्यावर जगून कसं आयुष्य पुढे न्यायचं हे शिकवणारं स्वामी आहेत. स्वामी सदैव पाठीशी आहेत. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. साधं व सोपं जगावं, आयुष्यात दिलखुश असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथल्या तिथेच सोडावं, त्याचा ध्यास धरू नये. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात, ज्या वेळेला तुझी सावली ही देखील सोडेल तुझी पाठ, त्यावेळी तू घाबरू नको, स्वामी पकडतील तुझा हात. तू कधीही आयुष्यात स्वतःला एकटं समजू नको, कारण स्वामी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, होय, मी तुमच्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, मी सदैव तुमची मदत करेल. साधं आणि सोपं राहा, आयुष्यात नेहमी चांगले प्रामाणिक राहा. आयुष्य हे योग्य रीतीने जगायला शिका, तुम्हाला हवंय ते मिळेल. कधी हे सांगण्याचा प्रयत्न करू नका, देव किती मोठा आहे, त्या तुमच्या अडचणींना सांगण्याचा प्रयत्न करा की देव एवढा मोठा आहे की तू त्यापुढे काहीही नाही. देव हा एवढा मोठा आहे की तो अनंत आहे, त्याचा अंदाज सुद्धा लावूच गेला शकत नाही. ज्यावेळी डोळ्यासमोर फक्त अंधार असेल तेव्हा तू घाबरू नको, त्यावेळी समर्थ नामाचा तुला ध्येयाचा ध्यास कर, सर्व काही चांगलं होईल. कधी कधी असा प्रसंग येतो की या जगात स्वामी शिवाय दुसरं कोणीही नाही असं माहिती होते. तो प्रसंग येण्याआधी स्वामी नामाचा जप करा, म्हणजे तसा प्रसंग तुम्हाला येण्याची वेळच येणार नाही, कारण स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींनी ही सृष्टी अजून सुंदर करण्याचं ठरवलं आहे. या पृथ्वीवर मनाचे जीवन, मानवाचे जीवन हे सोपे व सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि स्वामी समर्थांच्या हुकुमांचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर स्वामी आले आहेत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अन्य भक्ती हे आपल्याला अतूट ठेवायची, बाकी सर्व स्वामी समर्थ करतील. मी सदैव तुझ्या मदतीला सांगून नाही येणार, न बोलवता धावून येईल. फक्त विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला अशा काळात साथ देईल ज्या काळात तुझे जवळचेही तुझी साथ सोडतील. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. स्वामी समर्थांवरती जो विश्वास ठेवेल तो पुढे जाईल. स्वामींच्या दरबारात पण एक नामस्मरण करायचे. स्वामींच्या आयुष्यात, प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यात स्वामी सदैव त्यांची साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असायला लागतो. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहो, मी कुठेही गेलेलो नाही. माझ्यावर विश्वास आहे ना, मग एकदा श्रद्धेने बोला, श्री स्वामी समर्थ.
आयुष्यात अडचणी असतील त्या अडचणींचा सामना करा. आयुष्यात योग्य दिशेला पुढे जा. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. एकच पिता, तोच दाता आणि तोच सर्व काही चिंता, भक्ती, शक्ती आणि आपल्या आयुष्यातील अडचणींचा दाता तो म्हणजे स्वामी समर्थ. ते प्रत्येक अडचण दूर देखील करतील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. प्रत्येक काळात स्वामी आपली साथ देत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही. स्वामी कधी आपली साथ सोडणारही नाही. स्वामींनी सदैव आपली साथ दिली आहे आणि ते आपली साथ सदैव देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक अडचणीत तुम्हाला यश मिळेल. स्वामी म्हणतात, का एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नाम स्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढा तुला मी फळ देईल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही या गोष्टीवर विश्वास ठेव. तुला सर्व काही मिळणार. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडेल. एखाद्या चुकीसाठी क्षमा करायला शिका. एखाद्या व्यक्ती चुकत असेल तर त्याला माफ करायला शिका. आयुष्यात जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला माफ करायला शिकतो तो सदैव पुढे जात असतो. आयुष्यामध्ये माफ करणे सर्वात मोठी गोष्ट आहे. जो या गोष्टीला मानतो तो स्वामी समर्थांच्या चरणी खूप महान होतो. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती क्षमा करायला शिकतो तो आयुष्यात कधीही मागे राहत नाही. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी सदैव वाहत असते. त्या नदीत जर तुम्ही पडले तर तुमचा पूर्णपणे गैरफायदा घेऊ जाऊ शकतो. लक्षात ठेवा, आयुष्य एक महाभारत आहे. इथे कर्णासारखा मित्र निवडून कृष्णासारखा आपल्याला मार्गदर्शक निवडावा लागतो. आयुष्याच्या या क्षणात आपल्याला अर्जुनासारखं होऊन लढावं लागतं. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. नम्रता हा सर्व धर्मांचा आधार आहे. नम्रता ही अनेक गुणांची जननी आहे. नम्रता झाला तर तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकाल. नम्र झाला म्हणजे तुम्ही सर्व काही मिळवले असं समजा. नम्रतेची काया हाच सद्गुणांचा पाया. महापुरे यात झाडी जातात. महापुरे यात घरं तुटतात. महापुरामध्ये खूप काही गोष्टी वाहून जातात. पण जी गोष्ट राहते ते म्हणजे फक्त देवावरती विश्वास. परिस्थिती सुधारेल, सर्व काही चांगलं होईल या गोष्टीवर विश्वास ठेवा. परिस्थितीशी जुळवून घ्या, पण लाचारी पात्करू नका. आयुष्यात कधीही हार मानू नका. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो तो सदैव पुढे जात असतो. अडचणी व अडथळे या सद्गुणांच्या खाणी आहेत. मनुष्य चांगला असतो पण लाचारी त्याला वाईट बनवते. जो परिस्थितीशी जितका जास्त जुळवून घेतो तेवढा जास्त तो टिकून राहतो. परिस्थिती सुधारत नाही, त्याबद्दल घडून आणलेल्या आपण सुधारतो. पुस्तक म्हणजे खिशातील बाग होय. विचारांच्या युद्धात पुस्तक हे एक शस्त्र असतं. पुस्तक ही जीवनरूपी समुद्रात दीर्घगृही काम करतो. आपल्या आयुष्यात कामे कसे आहेत यावरून आपला अंदाजा घेतला जातो. विचारांच्या युद्धात पुस्तक हे एक शस्त्र म्हणून वापरायचं असतं. पुस्तक ही काळाची विशाल सागरातून आपण घेऊन जाणारी जहाज आहे. पुस्तक हे तारुण्यातील मार्गदर्शन करणारा आणि म्हातारपणी मनोरंजन करणारा व्यक्ती आहे. आयुष्यात योग्य मार्गदर्शन आणि मनोरंजन हवं असेल तर पुस्तक घ्या. पुस्तकाने तुम्हाला अशा गोष्टी जाणून घ्यायला आणि शिकून घ्यायला मिळतील ज्याबद्दल कधी तुम्ही विचारही केला नसेल. आयुष्यामध्ये जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तकेही आतून अंतरात्मक असतात. पैसा हे कधीही जास्त नसतो. जास्त असतात ते फक्त आपले संस्कार. आयुष्यात पैसा जातो या गोष्टीकडे विश्वास ठेवा. पैसा बोलू लागला तेव्हा सत्य गप बसते. आयुष्यामध्ये थेंबे थेंबे तळे साचते तसंच पैशाचं असतं. सारी सोंगे करता येतात पण कोणत्याच व्यक्तीला आयुष्यामध्ये पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा येता आणि जाता याला कधीही कोणी थांबवू शकत नसतो. पैसा येता मूर्ख हाती, मूर्खपणा वाढतो अति. पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एका धर्माचे होतात, पण तोच जर प्रश्न दुसरा असाल तर सर्वांना आपले आपले धर्म दिसतात. पैसा हे शूद्राच्या हातातून एका श्रेष्ठ दर्जाच्या जातीच्या व्यक्तीच्या हातात सुद्धा जातो. पैशाचा प्रश्न हा वेगळा असतो. पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो. पैसा थोरांचा गुलाम असतो तर मूर्ख पैशांचे गुलाम बनतात. कधीच पैशाचे गुलाम बनू नका. मेहनत करा आणि जे काम करत आहात ते काम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करा. पैसा आपोआप येईल. आयुष्यात तुम्ही पैशाची काळजी घ्या म्हणजे पैसा सदैव तुमची काळजी घेत राहील.
पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही. एक अर्थ असला म्हणजे जीवनाला पुष्कळ अर्थ येतात. पैसा ही गोष्ट मानवाचे महत्वाचे कार्य करू शकते. ज्याच्या खिशात पैसा नाही त्याची किंमत पैशा एवढीही नाही. विरोधकाच्या पोटी प्रगती असते. प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर प्रगती हा आत्मा आहे. आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. वाट चालण्याचा निराधार हवा. प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय. प्रगतीचा मार्ग चुकाच्या काट्यातून जातो. जो या काट्याविरुद्ध चालतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. प्रयत्न हाच परमेश्वर. प्रयत्न वाचून प्रारंभ. प्रयत्नाने वाळूचे कण हे खूप जास्त दिसतात. प्रयत्न सावधपणे करावा, देव तेथे जाणवावा. प्रयत्न करून पहा, साधली तर साधली, नाही तर बुडणार तर होतीच. प्रयत्न करून पाहावा, पडला तर आंबा, नाहीतर दगडधोंडा. प्रयत्न म्हणजे एक बीज आहे, फळे पावतील. लक्षात ठेवा, जो व्यक्ती प्रयत्नशील असतो तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो, कारण यशस्वी व्यक्ती सदैव प्रयत्नांवरती विश्वास ठेवतात. तुमचा प्रयत्नावरती विश्वास ठेवा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावा लागेल. सर्व काही होईल. प्रार्थना करा, कारण प्रार्थना म्हणजे आत्म्याचे उदात्त व्यायाम होय. प्रार्थना म्हणजे देवाकडे जाणारा सर्वात चांगला मार्ग. प्रार्थना म्हणजे देवाकडे नेणारा एक सोपा मार्ग. प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणहिरीन होऊन केलेले आत्मसमर्पण. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. बुद्धी तसे फळ असते. बुद्धिमान तो बलवान असतो. बुद्धी ही आत्मदर्शनाची असते. आयुष्यात बुद्धीने ठेवली तर पहिला प्रथम जे तुम्ही विष वाटेल ते तुम्हाला अमृत मिळेल. बुद्धी एरण आहे आणि ते ज्ञान घन आहे. जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितका तो चमकते. भक्त कर्माची असते. उपासना करतो तो कर्मपट. आयुष्यात भक्त शत्रू मित्राशी सर्वांशी प्रेमाने वागा. हे सगळं त्यांनीच बनवलेलं आहे. जर स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. भक्ताजवळ प्राप्त झालेल्या परिस्थितीचे भाग्य बनविण्यासाठी कला आहे. भक्त व भगवंत, पाणी व तरंग, कापूर व सुवास, रत्न व तेजस एकच आहे. भक्ताच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसते. भक्तासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असते. स्वामी सदैव त्यांची साथ देतात. लक्षात ठेवा, भक्त व भगवंत, पाणी व तरंग, कापूर व सुवास, रत्न व तेज एकच आहे. भक्ताला आयुष्यात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. मन सत्याने शुद्ध होते. मन चिंता ते वैरीन चिंती. रिकामे मन कुविरीचे धन. मनाला नेहमी उदागत गुंतून ठेवा. मन करा ते प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण होय. जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते. जसा आरसा मनाने अस्वच्छ होतो तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते. शरीराचे रोग कडू औषध बरे करते, तर मनाचे रोग गोड औषध सुद्धा आपल्याला वाईट दासते. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो नेहमी आयुष्यात यशस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामींनी सदैव आपली साथ दिली. स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. स्वामी आपली साथ सदैव देणारच आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवा. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात. मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. आता तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे, त्यामुळे ठरवा की तुम्हाला आयुष्य कसं जगायचं आहे. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुमचा विश्वास असायला हवा. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवायचं असेल तर स्वामी नामाचा जप करणे अत्यंत गरजेचे आहे. जो आपल्या हृदयाची दारे व खिडक्या सदैव उघड्या ठेवतो त्याच्या हृदयात ज्ञानाचा व प्रेमाचा प्रकाश सदैव येत असतो. मोठेपणाने मार्ग मरण्याच्या मैदानात जातो. मोठेपणा शिलावरून ठरवतो. शील माणसाचे सर्वात मोठे भूषण आहे. मोठेपणाची इच्छा असेल तर मोठेपणाची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला प्रत्येक संकटात मी मदत करेल. तुम्हाला जे हवे आहे ते मी देईल.
आयुष्यात जर तुम्हाला योग्य दिशेला जायचं असेल तर तुम्ही स्वतःवर प्रयत्न करून जा. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुमची साथ देत होतो, मी आजही तुमची साथ देत आहे आणि मी उद्याही तुमची साथ देणार आहे. मोठेपणा हा तुम्हाला एक योग्य गोष्ट करायला शिकवतो. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ नामावरती जर विश्वास असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडायला लागतील. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी नाम जो व्यक्ती घेतो त्याच्या आयुष्यातील अडचणी आपल्याप दूर होतात. काही माणसे स्वतः मोठी असतात तर काही माणसे मोठेपणा मिळवतात, तर काही माणसे मोठेपणा लादला जातो. आपले मोठेपणा हे आपल्याजवळ राखायचं असेल तर कोणाकडे याचना करू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. आपला विश्वास त्यांच्यावर असायला हवा. जो व्यक्ती स्वामींच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याचं सर्व काही चांगलं होते. आयुष्यात श्री स्वामी समर्थांच्या नामावर विश्वास ठेवा. सर्व काही मग तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. श्री स्वामी समर्थ यांचे जो नामस्मरण करतो त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होते. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने सर्व दुःख दूर होतात. आयुष्यात अनंत संकटातून तुम्हाला मुक्ती मिळते. प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य मार्गदर्शन लाभते. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. संघर्ष जेवढा बिकट असेल यश तेवढे अधिक उज्ज्वल असते. या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. ज्याचा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल त्याचं सर्व काही चांगलं होतं. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला यश मिळतं. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करतील. श्री स्वामी समर्थ म्हणा म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुमच्या सोबत होतो, मी आजही तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. आयुष्यात बऱ्याच वेळा खूप संकटे येतात. काही संकटे आपला मार्ग बदलण्यासाठी तर काही मार्ग विचलित करण्यासाठी येतात. बऱ्याच वेळेला आपल्याला हवं आहे ते मिळत नाही आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जे मिळालंय ते आपल्याला आवडत नाही. काही वेळेला अडचणी आयुष्यात येतात पण त्यांचा सामना करून पुढे जाणे हेच आपल्या आयुष्यात सुखी राहण्याचे उत्तम उपाय आहे. जो या गोष्टीवर विश्वास ठेवेल सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होईल. स्वामीवरती आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुझी साथ देत होतो, मी आजही तुझी साथ देत आहे आणि मी उद्याही तुझी साथ देत असेल. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. मग सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जेवढा तुम्ही गोष्टीकडे लक्ष द्याल तेवढ्या जास्त अडचणीत याल. सावध पण उत्तम निर्णय शक्ती तुम्हाला योग्य दिशेला नेईल. आयुष्यात जर तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या अडचणींचा सामना करा, कारण जो अडचणींचा सामना करेल तो योग्य दिशेला जाईल. स्वामी म्हणतात, अडचणींचा सामना करून पुढे जाणे यातच यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला अडचणीच्या दारातून पुढे काढतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुझी साथ देत होतो, मी आजही तुझीच साथ देत आहे आणि मी उद्याही तुझी साथ देणार आहे. काही लोक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात आणि काही लोक प्रयत्न करून यशस्वी होतात. काही लोक हे मेहनतीने पुढे जातात तर काही लोक इतरांकडून अपेक्षा ठेवतात. इतरांकडून अपेक्षा न ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा, कारण प्रयत्नानेच व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकतो. जो व्यक्ती प्रयत्नशील असतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. स्वामी सांगतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी काल आज सदैव तुझ्या सोबतच असणार आहे. जसा केलेला विचार असतो तसे आपल्याला त्याचे उत्तम कर्म मिळतात. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्याची साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. सर्व काही आयुष्यात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्याच सोबत असेल.
जितके निरीक्षण तुमचे सूक्ष्म असेल तेवढं जास्त तुम्हाला यश अधिक मिळेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. दुसऱ्याचे विचार शांतपणे ऐका. त्यावर विचार करा. मात्र विचार केल्याशिवाय मन प्रगट करू नका. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा. आयुष्यात खूप पुढे जाल. पुढे जाण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे योग्य रीतीने प्रयत्न करणे होय. तुमचे प्रयत्न योग्य ठिकाणी असतील तर तुम्हाला यश नक्की मिळतं. स्वामी म्हणतात, कालही मी तुमच्याच सोबत होतो आणि मी तर आजही आहे. फक्त तुम्ही जर नामस्मरण कराल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. नामस्मरणात एक वेगळी शक्ती आहे. नामस्मरणात एक वेगळी ताकद आहे. ती ताकद तुम्ही ओळखा. तुम्हाला आयुष्यात पुढे जायला वेळ लागणार नाही. जो स्वामींच्या नामस्मरणाची ताकद ओळखतो त्याला यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. आयुष्यात जसे प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचारांच्या ज्ञानप्राप्तीशिवाय आपल्याला खरी ज्ञानप्राप्ती कधी होतच नाही. स्वामी म्हणतात, लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करण्यापेक्षा आपण काय आहो आणि कसे आहो याचा विचार करा. विद्या परम देवतम. विद्या गुरूंची गुरु आहे. विद्या विनय शोभते. विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे. विद्या दिलेने वाढते आणि लपून ठेवल्याने कमी होते. विद्या ही गरिबाचे धन आणि श्रीमंताचा अहंकार आहे. विद्या व उद्योग हे एकच आहे. विद्या हे शिर म्हटलं तर उद्योग हे धड आहे. मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो. विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामात चढलेला कलाकृती. ज्याने स्वतःला जागे करण्याची तयारी सुरू केली आहे तो विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला मानाने वागविणे यातच शिक्षणाचे रहस्य आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल, जर आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर विद्या हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, ज्याने स्वतःला जगण्याची तयारी सुरू केली तो आयुष्यात खूप यशस्वी होतो. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो खूप पुढे जातो. जो विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतो त्याला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नामावरती ज्याचा विश्वास असेल त्याला आयुष्यात प्रत्येक अडचणीत यश मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी काल तुझ्या सोबत होतो, मी आजही तुझ्या सोबत आहे. विनय ही संतांची संपत्ती. विनय हे ईश्वराचे रूप. विनय हा गुण. विनय हा सर्व सद्गुणांचा अलंकार. विनय हा ज्ञानी माणसाचा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. विनयामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होतो. विनयशील होण्याचा वेळ घालवा, कारण सभ्यतेचे महचिन्ह सर्व असते. विनयाबरोबर निर्भयता हवी. निर्भयतेने प्रगती होते आणि विनयाचे रक्षण होते. आयुष्यात पुढे जायचं असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायलाच पाहिजे असं नाही. आयुष्यात काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. त्या गोष्टी सहन करायची ताकद आपल्यात असली पाहिजे. जो व्यक्ती स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचा विश्वास माझ्यावर नाही का? जर तुमचा विश्वास माझ्यावरती असेल तर काळजी कशाला करता? मी तुम्हाला अडचणीच्या काळातूनही बाहेर काढेल. विनयाबरोबर निर्भयता हवी. विनोद हा सत्याचा मित्र आहे. विनोद हा न्यायाधीशाप्रमाणे काम करतो. विनोद हा दुःखमय जीवनात गारवा निर्माण करण्याचा मुद्दत असतो. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सर्व काही मिळतं. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांचे नामस्मरण करा. स्वामी सदैव साथ देतील. स्वामींनी आपली साथ कालही दिली. स्वामी साथ आजही देत आहेत आणि स्वामी उद्याही साथ देतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. आयुष्यात बऱ्याच अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करून पुढे जा. तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे मिळतील. होय, स्वामी नामाचा जप जो करतो त्याला आयुष्यात यश नक्की मिळतं. स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात लागेल तेवढे, तुम्हाला आवडेल तेवढ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. स्वामी नामात वेगळी ताकद आहे. स्वामी नामाचा ध्यास जो करतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. स्वामी समर्थांचा जप एकदा करून बघा. तुमचे सर्व अडचणी आणि दुःख आपणआप दूर होतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काल मी तुझी साथ दिली आणि मी तुझी साथ दिल्यावर तू माझे नामस्मरण केले. हे चांगले आहे, पण जेव्हा तू माझे नामस्मरण करशील तेव्हा तशा अडचणी तुझ्या जीवनात येणारच नाही. हे तुला अधिक चांगलं बनवेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती देखील विश्वास असायलाच हवा. आयुष्यात शिक्षक म्हणजे राष्ट्र मंदिरातील देवाची मूर्ती बनवणारा थोर शिल्पकार. शिक्षण म्हणजे हे एक सत्संग आहे. शिक्षण म्हणजे अंगात असणारे शारीरिक व मानसिक आत्मिक गुण प्रकाशित आणणारे आहे. सत्य हा परमेश्वर आहे आणि या सत्याला जो बंद करू शकतो तो फक्त पैसा आहे. पण जे पैसाही बंद करू शकत नाही ते देवाची कृपा आहे. आणि देवाची कृपा लाभण्यासाठी देवाची भक्ती करणे, देवाचे नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा.
देव सदैव सोबतील आहे. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व अडचणी आपोआप दूर व्हायला लागतील. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला अडचणींची काहीही गरज नाही. कारण स्वामी त्याच्या जीवनात अडचणी कधी येऊ देत नाहीत. आल्या तरी लवकरात लवकर दूर काढतात. स्वामी अडचणीच्या काळात देखील त्याची साथ देतात. त्यामुळे स्वामींच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वामी काल सोबत होते, स्वामी तर आजही सोबत आहेत, स्वामी उद्याही सोबत असणार आहेत. आपला विश्वास त्यांच्यावर हवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक अडचणी जे तुमची साथ देतो तो म्हणजे स्वामी. प्रत्येक संकटात जो म्हणजे तुमची साथ देतो तो म्हणजे स्वामी समर्थ. आयुष्यात तुमची जेव्हा कोणीही साथ देणार नाही त्या काळातही साथ देणारा व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. स्वामी तुमचे मित्र आहेत, स्वामी तुमचे आई आहेत, स्वामी तुमचे वडील आहेत, स्वामी तुमचे कर्ता आहेत, स्वामी तुमचे धर्ता आहेत. स्वामी सर्व गोष्टीत तुमची साथ देतात. फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा. अडचणीच्या काळात स्वामी एवढी साथ तुम्हाला दुसरं कदाचितच कोणी देऊ शकेल. स्वामी कधीही स्वार्थासाठी तुमची साथ देणार नाही. फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण करा. तुमच्या वाईट काळात तुमची साथ अशी देतील की तेवढी कधीच कोणी दिली नसेल. स्वामी तुमची साथ कधीही तुमच्याच फायद्यासाठी देत असतात. जेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात तेव्हा सर्व गोष्टी तुमच्याच मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वामींचे नामस्मरण केलेल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात बऱ्याच अडचणीच्या काळात तुम्हाला यश मिळतं. स्वामी प्रत्येक काळात तुम्हाला साथ देतात. स्वामींनी कालही तुमची साथ दिली, स्वामी आजही तुमची साथ देत आहेत. आयुष्याच्या अडचणीच्या काळात जे तुमची साथ देतील ते म्हणजे स्वामी. श्री स्वामी समर्थ या नामाचा जो जप करेल त्याला आयुष्यात यश नक्की मिळेल. सत्य स्वतःमध्ये आहे. जो स्वतःमध्ये प्रवेश करतो त्याला नेहमी योग्य तिचे रस्ता मिळतो. सत्य स्वतःमध्ये असेल तर सर्व काही गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात सकारात्मक ऊर्जा मिळते. असत्य दुबळे असते. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला सत्याचे सहाय्य घ्यावे लागते. आयुष्यात पुढे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वामी नामावरती विश्वास ठेवणे. सत्य व प्रेमाचे उपासक बना, म्हणजे तुम्हाला असत्याला समोर जाण्यास कधी गरज पडणार नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा एक सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवरती आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणे. ज्याला सर्व गोष्टी मिळाल्या आहे ते सर्व काही करू शकते. स्वामी सदैव साथ देतात. या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर अडचण कशाची आहे. स्वामी म्हणतात, मी सदैव सोबत असेल, फक्त विश्वास ठेवा. सद्गुण स्वभावात वाहते. चांगले गुण हे आपल्या गुणात असतात आणि वाईट गुण हे आपल्या नावात असतात. आपल्या आयुष्यात आपण जसे काम करतो तसे आपल्याला योग्य रीतीने गुण मिळतात. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला सर्व काही चांगले मिळते. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी म्हणतात, कालही मी तुमच्या सोबत होतो, मी आजही तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात सर्व काही मिळवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी सांगतात, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. मी काल, आज आणि उद्या सदैव तुमच्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जो या नामाचा जप करतो सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होते. हसण्यात वेळ घालवा. आत्म्याचे ते संगीत आहे. हसण्यात वेळ काढा. तो आनंदाला सोपान आहे. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. ते तुम्हाला यशस्वी बनवतो. चेहऱ्यावर नेहमी स्मित ठेवा. आयुष्यात कधीही रडण्याची गरज नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सर्व स्वतःवर विश्वास ठेवून काम केल्याने सर्व चांगलं होईल. स्वामी म्हणतात, शिक्षापेक्षा आपल्याला आयुष्यात सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपला स्वभाव. ज्याचा स्वभाव चांगला असेल त्याचं सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होईल. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळवायचं असेल तर फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. क्षमतेचा उपाय स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अनेक चांगला असतो. अनेकदा बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, पण त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर विश्वास ठेवा की तुम्ही त्या करू शकता. क्षमाशास्त्र हे आपल्याला बऱ्याच वेळेला अशा अडचणीतून बाहेर काढते. त्या अडचणी आपल्याला मागे ओढतात. जर आपण योग्य दिशेने प्रयत्न करू तर आपल्याला सर्व काही चांगलं मिळेल. ज्ञान व सद्गुण एकच. ज्ञान आले की सद्गुण आलेच असे समजावे. ज्ञान आपल्याला योग्य वेळेला आयुष्यात यशस्वी करते. ज्ञान प्रेमाचा दिवा आहे. ज्ञानाने सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. ज्ञान हे वाळूतील झऱ्याप्रमाणे आहे. जितकं खोल आहे तितकं तुम्हाला यशस्वी बनवेल. ज्ञान हे तुमच्यासाठी योग्य आहे. आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीशिवाय तुम्हाला दुसरा उत्तम उपाय कुठलाही मिळणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून जर तुम्ही काम कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात योग्य तेवढे प्रयत्न करा. सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळतील.
स्वामी सांगतात, एक ज्ञान तुम्हाला भौतिक ज्ञान आणून देते. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरं कुठलंही ज्ञान नाही. जो स्वतःवरती विश्वास ठेवेल आणि प्रयत्न करेल त्याला सर्व काही मिळतं. स्वामीनामात विश्वास ठेवा. ज्ञानात श्राप देखील वरदान होऊन जातो, तर अज्ञानात वरदान देखील श्रापासारखं वाटायला लागते. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. त्यांनी काल आज आपली साथ दिली आहे आणि ते आपली साथ अशीच देत राहणार आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्यात ज्ञानात मृत्यू देखील जन्माची सूचना देते आणि अज्ञानात जन्म देखील मृत्यूची सूचना देत असते. जे अज्ञान आहे ते अज्ञानच राहणार आहे. या गोष्टी तुम्हाला कधीही समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही ज्ञान घ्याल तेव्हा तुम्हाला समजायला लागतील. ज्यानं स्वतःला खंबीर बनवलंय तो यशस्वी नक्की होतो. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवून स्वतः आयुष्यात मेहनत करून मोठा झालाय तो सदैव पुढे जात असतो. जो स्वतःला जाणतो तो ज्ञानी. ज्याची समदृष्टी झाली तो ज्ञानी. ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं तो आयुष्यात पुढे जातो. अज्ञानी व्यक्ती तो आहे जो तुम्हाला चुकीच्या काळात चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करून तुम्हाला वाईट दिशेला नेईल. ज्ञानी भोगापासून दूर राहतो आणि सुख भोगते, तर अज्ञानी भोगात रमतो आणि दुःख भोगते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल.